नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. प्रेक्षकांना पावसाची आतुरता तर आहेच, तसंच प्रेक्षकांना आतुरता आहे ती पेडगाव हिंदकेसरी मैदानाची. येत्या 21 जूनला ओपनचं मैदान, 22ला आदतचं मैदान. त्यामुळे प्रेक्षकांना आता उत्कंठा लागली आहे की बाकासूर असेल, मथुर असेल, हे नंदी नक्की कोणत्या पायऱ्यामध्ये पाळणार. तर मित्रांनो, मथुरचा 2 वर्ष मित्रांनो सलग गुलाल आहे. यावर्षीसुद्धा टॉपच्या नियोजनात आहे आणि आता मथुर हळूहळू फुल फॉर्ममध्ये येत आहे. मागच्या दोन्ही बिनजोडमध्ये अंतराने दोन्ही बिनजोड विजयी केले आहेत. जसं पेडगावचं मैदान येतं तसं मित्रांनो मथुर अजून टॉपला येतो. तर या पेडगाव हिंदकेसरी मैदानात मथुर आदतला पळेल की ओपनला पळेल याच्याबद्दल अजून काही कन्फर्मेशन नाही आहे. म्हणून 2-3 नंदींसोबत नावं घेतली जात आहेत मथुरची. एकतर मुंबईचा भुंगाडॉन अकलदा राऊत यांचा शंभू 12-13 आणि तिसरा नंदी आहे तो पुष्पराज. तुमचं मत काय मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा. खूप चर्चा चालू आहे या 3-4 नंदींसोबत. आणि अजून एक नंदी आहे तो म्हणजे चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पाळणारा निमगाव सावकार आणि मथुर पाळवा, ही सुद्धा प्रेक्षकांची इच्छा आहे. आणि मथुर चालू सीझनमध्ये फॉर्मला आदतमध्ये सुद्धा टॉपला पडलं आणि ओपनला सुद्धा टॉपलाच पडेल. बघूया आदत घेऊन पळतो आहे की ओपनचा नंदी घेऊन पळतो आहे की दुसरा नंदी घेऊन पळतो आहे, मैदानातच समजेल. परंतु खूप चर्चा चालू आहे मथुरच्या पायऱ्याची. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा.